सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे राम सातपुते यांचा पराभव करून महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवला. गेल्या 10 वर्षात सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. या लोकसभा मतदारसंघातही 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार असताना काँग्रेसने दिग्विजय मिळवलाय. आता कृतज्ञता मेळाव्यातून प्रणिती शिंदे या मतदार पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत असतानाही काही ठिकाणांच्या मेळाव्यातून काँग्रेसमधील गटबाजीनं पुन्हा डोकं वर काढल्याचं दिसतंय. ही गटबाजी संपवली नाही तर विधानसभेला काँग्रेससमोर मोठं आव्हान हे उभं राहू शकते. लोकसभा निवडणुकीनंतर याच्या विजयानंतर प्रणिती शिंदे यांचा अक्कलकोट, मोहोळ आणि मंगळवेढा येथे कृतज्ञता मेळावा हा झाला. या मेळाव्याला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला. खरं तर विजयी मेळावा म्हणजे आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारीच आहे. विस्कटलेली काँग्रेसची घडी बसवण्याचं काम हे प्रणिती यांनी पुन्हा नव्या जोम्यानं हाती घेतलंय. मतदार, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनीही बदल त्यांनाही अपेक्षित आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी ताकद उभी केली जाते. आक्रमक स्वभाव आणि कोणतेही प्रश्न सोडवण्याची धमक असल्यामुळे मतदार व नवे कार्यकर्ते त्यांच्या यंग ब्रिगेडशी जोडले जातात. परंतु काही नेते मंडळी आपले जुनपणा हा सोडायला तयार नाही. सोलापूर लोकसभा मतदारसंघातही समाविष्ट दक्षिण सोलापूर तालुका हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. दी. कमळे गुरुजी व विगू शिवदारे, अनंतराव देवकाते, भीमराव पाटील या दिवंगतांच्या काळातही काँग्रेसमध्ये मतभेद हे होतेच. परंतु मतभेद कधीच पाहायला मिळाले नाहीत. पक्षानं दिलेल्या उमेदवाराला निवडून आणलं जात. विधानसभा, लोकसभा, सहकारी संस्था आणि स्वराज्य संस्था यांच्यावरती नेतेमंडळींचं वर्चस्व होतं. निवडणुकांपुरतं राजकारण आणि नंतर समाजकारण ही कार्यपद्धती होती. मात्र त्यांच्या पश्चात गटबाजीनं काँग्रेसचा बळी घेतला. लोकसभा, विधानसभा, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा परिषद पंचायत समितीवरही सत्ता गटबाजीनं लयास गेली. यंदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी जी प्रणिती शिंदे यांना मिळाली. त्यांच्या निवडणूक प्रचारातही ठिकठिकाणी गटबाजीचं प्रदर्शन हे पाहायला मिळत होतं. परंतु याकडे लक्ष न देता सर्वांना सोबत घेऊन प्रणिती यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये एक नारी सबको भारी हे विरोधकांनाही त्याने दाखवून दिलं. तर दक्षिण सोलापूरमध्ये तालुक्याच्या वतीनं प्रणिती शिंदे यांचा कृतज्ञता आणि विजयी मेळाव्याचं आयोजन काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हंसापुरे यांनी केलं होतं. त्यांनी या मेळाव्याला कार्यकर्त्यांची मोठी गर्दीही जमवली होती. पण आगामी निवडणुकीसाठी त्यांचं हे शक्ती प्रदर्शनच होतं. हा मेळावाचा विजयाचा, आनंदाचा आणि आगामी निवडणुकांमध्ये पुन्हा विजय मिळवण्यासाठी संकल्प हा करण्यात आला होता. परंतु येथेही गटबाजीच पाहायला मिळाली. मेळाव्याच्या जाहिरातीमध्ये माजी आमदार दिलीप माने तसेच सुरेश हसापुरे यांचे फोटो हे वगळले होते. याला उत्तर म्हणून सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे, दिलीप माने, सुरेश हसापुरे यांचे फोटो असलेले भव्य फलक कार्यक्रमस्थळी हे दर्शनी भागात लावले होते. तर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आमदारकीसाठी इच्छुक असलेल्यांमध्ये दिलीप माने, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, बाबा मिस्त्री, अमर पाटील, महादेव कोगनुरे आदींचा समावेश आहे. परंतु विधानसभेचे जे राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवलेले माने आणि हंसापुरे हे दोघेही एक कधी झाले याचीच कार्यक्रमास्थळी चर्चा ही ऐकायला मिळाली. विरोधात कितीही असू द्यात, आपण दोघेच पुरे ही राजकीय टिप्पणी समाज माध्यमामधून व्हायरल झाल्यानंतर माने आणि हंसापुरे यांची राजकीय जोडी ही विधानसभेला एक होणार का अशी चर्चा ही सुरू आहे. प्रणिती शिंदे यांच्या लोकसभा निवडणूक प्रचाराची बहुतांश सूत्रे ही हंसापुरे यांच्याकडे होती. त्यामुळे त्यांचा पक्षांतर्गत जे विरोधक वाढणं हे स्वाभाविक आहे. सध्या ते शिंदे कुटुंबियांचे निकटवर्ती आणि विश्वासू म्हणून ओळखले जातात. महाविकास आघाडी एकसंध राहिली तर सोलापूर दक्षिणची जागा कोणाला सुटणार आणि उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता ही लोकांमध्ये आहे. प्रणिती शिंदे यांना सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला पुनर्वैभव मिळवून द्यायचं आहे. त्यासाठी त्यांना मतदारसंघातील जनतेनं मोठ्या मताधिक्यानं निवडून दिले. परंतु
त्यांनी जी खंत व्यक्त केली ती काँग्रेसमधील गटातटाच्या नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणार आहे. मी खासदार म्हणून निवडून आले, पण माझं नेतृत्व काहीजण मान्य करायला तयार नाहीत. हे त्यांचं सूचक विधान काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेत्यांसाठीही आहे. लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयाचा माहोल टिकवून महाविकास आघाडीनं विधानसभेची निवडणूक लढवली तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात किमान 3पेक्षा जास्त आमदार हे महाविकास आघाडीचे येऊ शकतात. त्यासाठी काँग्रेस व महाविकास आघाडीतील गटबाजीही मूठमाती देण्याची गरज आहे.